हरि राम कृष्ण हरि हरि जय जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप बहता लोचनी लोचनी रूप बहता लोचनी लोचनी बहता लोचनी लोचनी रूप बहता लोचनी सुख साजनी सुख धाल वो साजनी साजनी तो विठ्ठल परिवार तो विठ्ठल साजनी साजनी तो विठ्ठल तो माधव परिवार तो माधव परिवार तो विठ्ठल परिवार तो विठ्ठल परिवार बहुता शुक्र
आवडी आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर टाळ 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 बाप रखुमा देवी वारे बाप रखुमा देवी वारे तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि पुसावे से चिवाटी हाँ जिज भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील वाटे जे भेटे तयासी देव कृपा मज काय लाज अवघियाचा विसर झाला हा चिराहिला उद्योग
कायलाज राखीद विसर झाला हाती राहिला देव कृपा करी तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगता कोण भेटे सांगता कोण भेटे सांगता विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई मना महाराज सिंहेची वाटे पुसावे सिंहेची वाटे पुसावे सिंहेची वाटे पुसावे सिंहेची
हेची वाट देवा कृपा करील माझा शुभो कायला जरा किल कायलाज राखील कायलाज राखील देव कृपा करील माझा
विठ्ठल विठ्ठल पुंडली कवरधारी विठ्ठल 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 पुंडली कवरधारी विठ्ठल पुसावी सिंहची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज कायलाज राखील अवघियाचा विसर झाला हाची राहिला उद्योग देव कृपा करील मज कायलाज राखील तुका म्हणे चिलता वाटे कोण भेटे सांगे सा देव कृपा करील मज कायलाज राखील विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीला भूदाभं जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगक
विठ्ठलच्या कृपदाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानील संतासी रंजव चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वहिरू विठ्ठल पुसावे सेहेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज कायला आज राखील थोडा इको कमी करायचं फक्त प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा अखिल कोट ब्रह्मांड नायकाची भेट व्हावी अंतःकरणामध्ये उदात्त भावना घेऊन चिंता जागरण प्रलाप अवस्थेला पोचलेले तुकोबारा उद्विग्न मनानं दिसेल त्याला विचारतात माझा भगवान परमात्मा पाहिला का अखिल कोट ब्रह्मांड नायकाची भेट व्हावी याच्या करता तळमळीत झालेल्या अंतःकरणानं तुकोबाराय वर्णन करतात पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासे अशा अर्थाचा अभंग आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देईन अगदी सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा 4 दिवसीय कीर्तन महोत्सव गणेश जयंती निमित्त आहे आणि मला वाटतं आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज आमच्या वाट्याला आली आहे आता सोळ महाराजांकडे आम्ही कीर्तन करणं म्हणजे आमचं भाग्य नाही खरं सांगतो गणित कसं आहे सोळ महाराज आम्हाला कीर्तनकार कोणीही म्हणू द्या मला कीर्तनकार म्हणलेल्याचा अभिमान कधीच नाहीये मी कीर्तनकार बऱ्यापैकी आहे मला समाज मानतो याची मला पुरेपूर खात्री आहे पण एका गोष्टीची तुमच्यात आणि माझ्यात तुलना जर केली ना तर मी कीर्तनकार ज्यादा आहे पण वारकरी कमी आहे तुमच्या इतका वारकरी नाही 100% वारकऱ्याचा अजून गुण ते माझ्या अंगात आले नाहीत आणि माझ्या मनाला बऱ्याचदा वाटतं या तालुक्यामध्ये महाराज या माळशिरसमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये 2च माणसं आहेत मी यांनी कीर्तन दिलं म्हणून नाही 1000 वेळा नाव घेतो मी यांचं
कीर्तन महाराज 2 तास तुम्ही किती चांगलं करता याच्यापेक्षा 22 तास तुमचं आचरण कसं असतं याच्यावरती तुमच्या 2 तासाच्या कीर्तनाची उंची आहे. तुम्ही 22 तास कसं वागता. पहिला माणूस आहे महाराज रणखंबे तात्या आणि दुसरी व्यक्ती आहे सूळ महाराज. यांच्याकडे पाहिलं की नाथ महाराजांची आठवण होते. शांत मूर्ती एकदम. आणि सहजासहजी मला जर कोणी म्हणलं ना महाराज जरा त्यांची स्तुती करता का, तर माझं तोंड एवढं वाईट आहे. सहजासहजी मी कोणाला चांगलं म्हणतच नाही. हा माझा स्वभाव आहे. जर मला बरं वाटलं 100% मी त्याचं गुण गाईन. म्हणून आज आमच्याकडे पर्वणी म्हणायला काय हरकत नाही. आज आमचं भाग्य आहे की या ठिकाणी आम्हाला कीर्तन सेवा प्राप्त झाली आहे. अधिकारी माणसं परमार्थातल्या अधिकारी व्यक्तीनं एखाद्या माझ्यासारख्या माणसाला, आणि मी कसा माणूस आहे सांगू का, ना संस्थेचा माणूस ना शिकलेला माणूस. मला एकतर महाराज मी कुठंच शिकलो नाही. मी असाच आहे. फक्त एक आहे, आम्ही स्वतःला कधी लहान म्हणून घेतलं नाही, कारण आम्ही मोठ्याचे आहोत. आम्ही मोठ्याचे आहोत म्हणून स्वतःला मोठे म्हणून घेतो. नाहीतर वैयक्तिकरित्या जर आमच्याकडे पाहिलं तर मग आमच्याकडे काहीच नाही. ना कुठं मी अभ्यास केलाय, ना कुठं मी गायनाचा अभ्यास केलाय, ना कीर्तनाचा अभ्यास केलाय. या वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना गेल्या 20 वर्षापूर्वी गुरुवर्य बापूसाहेब महाराजांसारख्यांची महाराज महात्म्यांची भेट व्हावी आणि तिथून पुढे असं जीवन सरळावं की महाराज पुन्हा रेसचा घोडा धावल्यासारखं धावायला लागलो. पुन्हा माघारी पाहिलंच नाही. एवढा होतो ना. हेच गुण आहेत माझे सगळे. हे जे गुण आहेत ना ते मला सगळ्या आठवणी येऊन गेले की आपण असंच होतो अल्लड. कुणाला भ्यायचंच नाही. जसं येईल तसं पण म्हणायचंच. आता माझ्यापेक्षा त्या काळातली बाळा तुझी तयारी 1000 पटीने आहे. येणारा काळ तुझा उज्ज्वल आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कलाकार आणि वारकरी ह्यात फार मोठा फरक आहे. कलाकार राहतो. कलाकाराचा संबंध आहे समाजाशी, वादकाचा संबंध आहे समाजाशी, कीर्तनकाराचा संबंध आहे समाजाशी, पण वारकऱ्याचा संबंध आहे थेट देवाशी. काही संबंध नाही कोणाचा. आणि माझ्या मते ज्या अर्थी तुकोबराय वारकरी होण्याकरता एवढे आसुसलेले आहेत ना, त्या अर्थी वारकऱ्यामध्ये 100% काहीतरी असलं पाहिजे. जर महाराजांना जर वर्णन करायचं असतं तर वर्णन करताना वर्णन केलं असतं होय होय कीर्तनकार, पण नाही. होय होय वारकरीच. अरे वारकरीच व्हा तुम्ही. बाकीचं काय करण्यापेक्षा एकतर तुकोबरायांना कीर्तनकारच मान्य नाहीये. तुकोबरायांना अपेक्षितही तो वारकरी आहे. त्यामुळं बऱ्याचदा काही वारकऱ्यांकडे बघून मला असं वाटतं, काही आई दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. वारकरीपणा हा महाराज कपड्यात दिसत नाही. वारकरीपणा हा दाखवून चालत नाही. वारकरी होण्याकरता महाराज अंगामध्ये मोरावं लागतं. रक्ताच्या थेंबामध्ये रोमारोमामध्ये वारकरीपणा मोरावा लागतो, तर वारकरी होता येत नाही, तर वारकरी होता येत नाही. हा आम्ही 100% माळकरी होऊ, पण वारकरी होईलच याची खात्री अजिबातच नाही. म्हणून मी सांगितलं, मी कीर्तनकार जरी असलो तरी बऱ्याचदा वाटतं यारा रामा मोठा कीर्तनकार झाला पण वारकरी नाही झाला. वारकरी व्हावं ही अजूनही इच्छा आहे. नाट, तीर्थावली, पत्रिका, समाधी, बाळक्रीडा, चिरंजीव पद हे सगळं तोंडपाठ असावं ही माझी इच्छा आहे. पण काय करावं, भय वाटे पर नसोटे हा संसार, ऐसा पडिलो काचनीन करी धावा मनवणी. वाटतं मला बी असं करावं, पण काय करावं, व्याप ज्यादा आहे. कुठलंच सोडून चालत नाही. आता हे करू का ते करू, दोन्ही महाराज वर्णन करतात, दोही ठाई रिकामाच आहे आम्ही. त्यामुळं चला, अतिशय चांगला समाज पुढे ऐकायला आहे. एवढे महाराज टाळकरी, सुंदर नाचणारी गाणारी मुलं, वारकरी संप्रदायाचं उद्याचं भविष्य आहे. चांगले वादक आहेत, चांगले गायक आहेत. सगळ्यांच्या समवेत आपण एक बरोबर 10 ते 10:15 वाजेपर्यंत कीर्तन करणार आहोत. तब्येत थोडी नरम आहे, धाप लागतीये. नाही खरं लागते, कफच ज्यादा आहे. काल कोविडची टेस्ट केली पण निगेटिव्ह आली. हे भाग्य आमचं. चला जाऊ द्या. म्हणून महाराज या अभंगामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायकाची भेट व्हावी याच्याकरता तळमळीत अंतकरणानं दिसेल त्याला विचारतात, माझा भगवान परमात्मा पाहिला का.
ही एक फार भयानक अवस्था आहे. ही विरहातली 6व्या क्रमांकाची अवस्था आहे. तो 6वा क्रमांक आहे प्रलाप. आपण काय करतोय, कुणाला काय बोलतोय, कुणाला विचारतोय याचं भान राहणं, त्याचं नाव प्रलाप. आणि प्रलाप अवस्थेतला हा अभंग आहे. थोडी अवस्था सर्वसामान्य समाजाला सांगायला थोडं जड जातं, समजायला जड जातं. बरं, मला तर 100% जड जातं, कारण माझा संस्कृत आणि माझा लांबूनचा संबंध आहे. मला एक श्लोक सुद्धा नीट वाचता येत नाही, म्हणता येत नाही. म्हणलो तर चुकीचाच म्हणणार. हा, तुम्ही म्हणा प्रमाण महाराज 10-5 जास्त द्या, ही 100% आम्ही करू, पण संस्कृतचा माझा अजिबात कुठं संबंधच नाही. चला, प्रलाप या अवस्थेमधलं हे महाराज अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबराय दिसेल त्याला महाराज वेड्यासारखं महाराज दिसेल त्याला विचारतात. एकतर तुकोबराय, माऊली, नाथ महाराज नामदेवरायांसारखे विचारवंत तत्ववेत्ते म्हणजे देववेडी माणसं. ही संसार वेडी माणसं तुम्ही भरपूर बघितली असतील, पण देववेडी झालेली माणसं दिसेल त्याला विचारतात, माझा भगवान परमात्मा पाहिला का? मग एवढंच सगळं त्या अखिल कुट ब्रह्मांड नायकासाठी वेड होण्याची गरज काय नेमकं? तुकोबराय वर्णन करतात, अरे त्याच्याशिवाय या जगतामध्ये माझं म्हणणारं कुणीच नाही, म्हणून त्याच्याकडे जायचं. कोण मज पुसे सिरवले भागले, तुम्ही मोकळले मज देवा, काही माझे कोलाले गुण दोष, म्हणून उदास धरिले ऐसे, नाही तरी येथे न गड्या अनुचित, नाही ऐसी रीत तया घरी. अरे देवा, माझे काही गुणदोष झाले का? माझं काही चुकलं का? तेवढं सांगा. तुम्ही माझा वेळ का करता मला नेमकं कळत नाही देवा. माझी तळमळे काया तुकया चालण्याय, त्यासी अंतरले पाय. काय देवा, माझ्याकडून असा अन्याय घडला की तुम्ही माझ्यापासून दुरावला. काय मी तुमचं वाईट केलं देवा? सांगाना बाळ माते लातीवरील मारी तेन संतोषे, पाना घाली प्रेम धारा पूर शिरा लोटू दे. एखाद्या आईनं आपलं बालक जर महाराज मांडीवरती स्तनपान करण्याकरता घेतलं तर त्या आईच्या तोंडावरती लाता मारत. आईच्या तोंडावरती लाता मारल्या म्हणून आईनं पाय कापून टाकायचे नसतात देवा. चुकून माझ्याकडून लाता लागल्या असतील याचा मला पुरेपूर अंदाज आहे. अरे लागल्या असतील राता, मी तर पापाची राशी आहे, यातीही नाही मतीही नाही, मती म्हणलाय मी चांडाळ आहे देवा, हे मला मान्य आहे. पण कसं जरी असलं तरी मी देवा तुमचा, तुम्ही माझा उद्धार करावा, तुम्ही मला भेट द्यावी. याच्या करता देवा तुम्ही काय करा? पाना घाली प्रेमदार, पाना घाली प्रेमधारा, दार पाना घाली प्रेमदार. टा पुरे शिरा लोटू दे, पुरे शिरा लोटू दे, पुर शिरा लोटू दे, पुर शिरा लोटू दे. पाना घाली प्रेमदार, पाना घाली प्रेमदारा. पूरे शिरा लोटू दे, पुर पाना घाली
हे देवराया, जगत पालका दिनानाथा, कृपावंता माये बापा, मेघ श्यामा विश्वजनित्या, करुणा वचना, चित्त चालका पांडुरंगा, अरे चुकून माझ्याकडून लाता लागल्या असतील, पण देवा तुम्हाला मान्य करावं लागेल. लागले असतील लाता, अरे 72 खोडीपुरी देवमन कंटीन तैसावे जग जेटी तुका म्हणे. घोड्याच्या अंगात 72 खोडी सांगितल्या, माणसाच्या अंगात त्याच्यापेक्षा 2 जादा आहेत, 74 आहेत. घोड्याच्या अंगामध्ये 72 खोडी सांगितल्या, पण त्या घोड्याला जर देवमन असेल तर त्या देवमनाच्या पाठीमाग देवा 72 खोडी झाकल्या जातात, हे लक्षात ठेवा. अरे देवा असतील माझ्यामध्ये खोडी, पण देवा माझ्या कंठामध्ये देवमन आहे. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकारे अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. आम्हाला दुसरं देवा प्रमाणच नाही अनेक प्रमाण. तन धन तृण जन, आमच्या हरिभाऊ शिंदेचं कायमचं एक प्रमाण आहे, पॅटंट. जरा विजाला झालिया मठा, जरा विजाला झालिया माईको. जरा विजाला झालिया जन विजाला झालिया विठ्ठल नामा प्रमाण, विठ्ठल रामा प्रमाण. जरा विजला झालिया जला विजल झालिया. महाराज वर्णन करतात, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण. आम्हाला देवा काही गरज नाहीये. 72 खोडी परी देवमन कंटीन तैसामी जगजेटी तुका म्हणे. म्हणून देवा तुम्ही माझ्याकडे भेटायला यावं हीच माझी अपेक्षा आहे. याच्यापेक्षा वेगळं मी तुमच्याकडून काही मागत नाही. सांगा देवा आमच्या सारख्यानं कुठं जायचं? जर तुम्ही नाही अंगीकार केला, जर नाही आम्हाला भेटायला आला, तर आम्ही कुठं जावं सांगा ना देवा. दृष्टांत दिला तुकोबरायांनी. एखादी नदी आहे, नाले ओढे बरोबर घेऊन महाराज ती चढ उतार पार करून सर्वस्वाचा त्याग करून आणली नदी. आता समुद्रामध्ये जाऊन मिसळणारे तेवढ्यामध्ये त्या समुद्रानं हात वरती केला आणि सांगितलं, थांबा, मी तुमचा अंगीकार करणार नाही. का? कारण तुमचं माझं जमणार नाही, मी तुमचा अंगीकार करू शकत नाही. ती नदी विचार करते, माघारी जावं तर माघारी जाता येत नाही, पुढे जावं तर हा अंगीकार करून घेत नाही, मी काय करावं? याचा प्रश्न तुकोबरायांनी देवाला केलाय. गंगा गेली सिंधूपासी, जरी तो ठावणे दितिसी, तिने जावे कवन्या ठाया, मज सांगा पंढरी राया. सांगा देवा काय करावं? जल शोभले जचरण माता बाळाने दी थारा, तो का म्हणे आलो शरणन देवा, तो का धरले मौन. सांगा देवा आमच्या सारख्यानं कुठं जावं? अरे ज्यांच्या खांद्यावरती विश्वासानं डोकं ठेवलं देवा, त्यांनी केसानं गळा कापला. ऐशिया चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. सगळ्यांनी विश्वासघात केला म्हणून देवा तुझ्या जवळ आलोय. सकल तुझे पायी मानिला विश्वास, न करी उदास आता मज. वाचे गाता गोडाई कथा कानी, पाहता लोचनी मूर्ती तुझी. हे बघ देवा, न करी उदास माझी पुरवावी आस. ऐका ऐका नारायणा, ऐका देवा. माय बाप बंधुजन तुची सोयरा सज्जन,
तुका म्हणे तुझं विरहित कोण करील माझे हित, या जगतामध्ये माझं म्हणणार कोणीच नाहीये, माझं हित करणार कोणी नाही. म्हणून देवा मी तुमची एवढी वाट बघतो, एवढी वाट बघतो, ती वाट बघण्याची उत्कंठा शिगेला गेली आहे. आणि शिगेला गेल्यानंतर मग आजच्या अभंगाची स्फूर्ती आहे. ती वाट बघण्याची जी प्रक्रिया आहे, वाट बघण्याची उत्कंठा आहे, ती शिगेला पोचल्यानंतर महाराज वर्णन करतात, देवा आता तुझा विरह मला सहन होत नाही, एवढा विरह आता मला सहन होणार नाही. महाराज माऊली वर्णन करतात, नको 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 हा वियोग कष्ट होता ती जीवासी, दिन तैसी रजनी झाली गे माई, अवस्था लावून गेला अजून का नये. देवा हा वियोग मला आता सहन होत नाही. वियोग सहन कुठल्या माणसाचा वियोग सहन होत नाही, ज्या माणसावरती आम्ही जीवापाड प्रेम करतो, ती व्यक्ती आमच्या जवळ असावी असं ज्याला वाटतं, ती व्यक्ती जर दूर गेली तर महाराज वर्णन करतात, देवा आता तो वियोग मला सहन होत नाही. कारण देवा तुझ्या इतका आम्हाला कोणीच आवडत नाही. वर्णन तुझी वाहीन गा देवराया देवराया, बहु आवडसी जीवापासोनिया. तुम्ही जीवापेक्षा जास्त आवडता म्हणून देवा तुमचा वियोग मला आता सहन होत नाही. काय करावं देवा, तुम्ही आलेली चाहूल जरी मला लागली ना, तुमच्या अंगावरून आलेलं वारं सुद्धा देवा मला सुख देऊन जातं, एवढी मी तुमची वाट बघतो. महाराज वर्णन करतात, झुळकला आलो मालोची सुरुवात सांगा. आता लक्षात येत नाही माझ्या, पण महाराज वर्णन करतात, देवा तुमच्या अंगावरून आलेला वारा सुद्धा मला सुख देऊन जातोय. म्हणून महाराजांचं माऊली वर्णन करतात, देवा तुझ्याशिवाय मी आता राहू शकत नाही, एवढा वियोग मी कधी सहन करू शकत नाही. देवा तुम्ही माझ्याकडे यावं. एक वेळेस वेळ पडली तर देवा तुमच्या घरी कामारी व्हायला तयार आहे, पण तुम्ही माझ्याकडे यावं. प्रमाण कामारी 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 होईन, कामारी 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 होईन, उरली ती मोठ सेवेसी लावी गे बाई, कामारी 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 होईन, कामारी 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 होईन, कामारी 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 कामारी
वर्णन करतात, देवा तुमच्या करता एक वेळेस मी कामारी व्हायला तयार आहे, बटीक व्हायला तयार आहे देवा, पण तुम्ही माझ्याकडे यावं. म्हणून तुकोबरायांनी दिसेल त्याला विचारायला सुरुवात केली. विरह आता सहन होत नाही. एवढा विरह झाला की त्या विरहाची उत्कंठ एवढी शिगेला पोचली. आता विरहाचं वर्णन करत असताना शास्त्रानं फार सुंदर वर्णन केलंय बघा. विरहाचे 3 प्रकार पाडले. त्यातला पहिला विरह आहे पूर्वराग, दुसरा विरह संगीतला मिलन राग आणि तिसरा विरह संगीतला विरह राग. थोडं बारकाईनं ऐकण्यासारखं सहसजी लक्षात येणार नाही. पूर्वराग या शब्दाचा अर्थ ऐका. पूर्वविरह म्हणायचं कशाला नेमकं? अखिल कोण ब्रह्मांड नायक अजून भेटलेला नाही, पण तुम्हाला भेटावा ही उत्कंठ अंतकरणामध्ये तयार होणं, तळमळ तयार होणं, त्याचं नाव पूर्वराग आहे. याला जर पुरावा द्यायचा झाला तर सुशील ब्राह्मणाच्या मुखातून रुक्मिणी आई साहेबानं महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं. सुशील ब्राह्मणानं सांगायला सुरुवात केली, रुक्मिणी आई साहेब, मथुरेचा राजा असणारा भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे की ज्याच्याकडे पाहिल्याबरोबर वेद लागावा इतका सुंदर आहे. पाहिल्या वेद लावी, बैसेज वेद जडोनी, टपुरे डोळ्याचा आहे, निळा रंगाचा आहे, नाही नाही मोत्यासारखे ज्याचे दात आहेत, सफरचंदासारखे ज्याचे गाल आहेत, गुलाबाच्या पाकळीसारखे ज्याचे मुलायम ओठ आहेत, इतका सुंदर असणारा भगवान परमात्मा ज्याच्याकडे पाहिल्याबरोबर दृष्टी लागावी त्याला जनी दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला. ज्याच्याकडे पाहिल्याबरोबर अतिशय सुंदर दिसणारा, किती सुंदर, अति सुंदरा तू पेंढारा, अति सुंदरा तू पेंढारा, बाप रखुमा देवी वरा, बाप रखुमा देवी वरा, जानितले माझे मदती झाले, जानितले अति सुंदरा तू पेंढारा, अति सुंदरा तू पेंढारा, बापा हे जानितले, जानितले खाली बसलेल्या माणसाच्या मनाचा विचार न करणारा निर्दयी कीर्तनकार आहे मी. कोणाला काय पटतं, कोणाला काय रुचतं याच्याशी मला काय देणं घेणं नसतं. मला काय पटतं हे महत्वाचं असतं. मी आपला भजनप्रेमी माणूस आहे, म्हणाल तेवढं भजन करतो कीर्तनात राम महाराज. आणि अशी सतेज चेहऱ्याची माणसं असल्यावर तर 100%च विठ्ठल. चला थोडा इको कमी करा. महाराज वर्णन करतात, सुशील भ्रमणाच्या मुखातून ज्यावेळेस रुक्मिणी आई साहेबानं महाराज भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं आणि न पाहिलेल्या भगवान परमात्म्याची मूर्ती अंतकरणामध्ये तयार झाली आणि माझ्या रुक्मिणी आई साहेबाला त्याचा विरह झाला. त्याचं नाव पूर्वराग आहे. महाराज वर्णन करतात,
हृदयी आविर्भवली मूर्ती बाह्य स्फूर्ती मावळली शरीर चला पै कापत नेत्री बाष्प पै दाटत अंगी रोमांच उठत पडे मूर्छित धरणीये एक म्हणती धारा धारा एक पल्लवी घाली ती वारा एक म्हणती सुंदरा कृष्ण कीर्तीने झडपिले त्या भगवान परमात्म्याची मूर्ती अंतकरणामध्ये तयार झाली आविर्भाव तयार झाला आणि महाराज ज्यावेळेस सगळे बाह्यस्फूर्ती मावळली आणि अंतकरणामध्ये अंतर्मुख होऊन त्या मूर्तीचं दर्शन ज्यावेळेस रुक्मिणी साहेबांना घेतलं त्यावेळेस शरीर थरथर थरथर कापायला लागलं डोळ्यातून गळगळा मनानेच पाणी यायला लागलं रोमांच अंगावरती उठायला लागल्या आणि उठायला लागल्याबरोबर महाराज चक्कर येऊन खाली पडल्या सगळ्या दासदासी जमा होतात कुणी वारा घालतय कुणी काय करतंय अरे झालं काही नेमकं ज्या साध्या होत्या त्या म्हणल्या फिट आली असेल पण ज्यांना माहित आहे ना त्यांनी सांगितलं कृष्ण कीर्तीने झडपिले आता यातून बाहेर निघणं शक्य नाही त्या रुक्मिणी आई साहेबाच्या विरहाचं वर्णन करताना माऊली फार सुंदर वर्णन करतात गणू वाजे गुण गुणा वारा वाहिरून जुना भवतार कुहा काना वेगी भेट वाका चांदव चांदनी चापे व चलनू देवकी नंदनु विनानु नाबडे हो त्या भगवान परमात्म्याशिवाय मला अनु सुद्धा आवडत नाही अनु अनु रेणू द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲटम त्याला म्हणायचं अणू मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात तेवढा अणू जे डोळ्याला दिसत नाही रेणू म्हणजे सांगू का एखादं घर असतं त्यात कवडचं असं महाराज ते पाईप खोडलं आणि त्यातून कवडचं पडावं आणि त्यातून धूळ निघलेली बघा बारीक बारीक दिसते त्या एका धुळीचा 100वा भाग म्हणजे रेणू आणि त्याचा 100वा भाग म्हणजे अणू ते डोळ्याला कधी दिसत नाही तरी एवढं सुद्धा मला देवाशिवाय बाकीचं काय आवडत नाही असं महाराज रुक्मिणी आई साहेबांचं मत आहे म्हणून रुक्मिणी आई साहेब सांगतात आता काही करू नका सुमराची सेज शीतल होनकी पोळी आगी सारिकी वेगी वीज वाका चंद्राची चोळी माझे सर्व अंग पोळी कानोवन माळी वेगी भेट वाका याला आमच्या हरिभाऊ शिंदेची पॅटर्न चाल शेवटच्या प्रमाणाला दर्पणी पाहता रूप नदी से आपुले दर्पणी पाहता रूप नदी से आपुले बाप रखुमा देवीवरू मजायसे केले चांद वो चांदनी तापे वो चंदनू चांद वो चांदनी तापे वो चंदनू चांदनी तापे वो चंदनू ह्याला म्हणायचं मूळ स्वराचा मध्यम आम्हाला मूळ स्वरच लागेना मध्यम आणि पंचमचा विषय कुठं आम्हाला चाल म्हणायला लावली म्हणजे आओ आओ हा अगोदर तासभर स्वर घ्यावा लागतो पण चला रुक्मिणी आई साहेबाला जो तयार झाला त्याचं नाव पूर्वराग आहे मिलन रागाचं वर्णन करत असताना ज्या दिवशी तुम्हाला भगवान परमात्मा भेटेल ती अवस्था सांगितली पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या दुसरं प्रमाण दाखवा तेने आनंदाचा पूर आला
सावरा देखील आनंदाचा, सावरा देखील आनंदाचा. अगदी थोड्यात सांगतोय, हा पूर्वराग झाला, हा मिलन राग झाला, पण माझ्या अभंगासाठी जो उपयुक्त आहे त्याचं नाव विरह राग आहे. आणि त्या विरह रागाचं वर्णन करत असताना एवढा विरह, त्या विरहाला मर्यादा नाही. ज्यावेळेस महाराज रावणानं सीतामातेचं हरण केलं, अशोकवनामध्ये नेहून ठेवलं, आणि विरहाची पहिली जी अवस्था आहे ना त्याचं नाव चिंता आहे. विरहाची पहिली अवस्था आहे चिंता, दुसरी अवस्था आहे जागरण. या दोन गोष्टी, या दोनच गोष्टीवरती आपल्याला अख्खं कीर्तन करायचंय. म्हणून जागत राहा, जागते रहो. ज्यावेळेस सीतामातेला अशोकवनामध्ये ठेवलं गेलं, आणि अशोकवनामध्ये ठेवल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या विरहानं एवढ्या क्रुश झाल्या, एवढा विरह प्रभू रामचंद्राचा झाला की तिथली झाडं सुद्धा रामराम म्हणायला लागली. त्रिजटा नावाची राक्षसी नाही, आणि त्रिजटा नावाच्या राक्षसीला सीताबाई महाराज प्रश्न करतायत त्या विरहाच्या पोटी. वासुगीच्या बनी सीता शोक करी, का हो अंतरले रघुनाथ दुरी. मज आणिले अवघड येऊनी गुंपे, माझी दुष्टे केली चोरी. मज आणिले अवघड लंकापुरी. सांगे ओ त्रिजटे सखई ऐसी मात, देईल काने दी भेटी रघुनाथ. सांग माझा भगवान परमात्माला भेट देईल का नाही. हा जो विरह आहे ना त्याचं नाव विरह राग. एवढा विरह अखिल कोट ब्रह्मांड नायकानं गवळणी खांद्यावरती घेतल्या आणि कुंजवनामध्ये नाचायला सुरुवात केली आहे. पण गवळणी खांद्यावरती बसल्या, पण त्या गवळणींनाही कुणानं बसू वाटलं नाही. ज्या खांद्यावरती होत्या त्यांना अभिमान झाला, अरे एवढा मोठा ब्रह्मांड नायक पण आम्हाला खांद्यावरती घेऊन नाचतो म्हटल्याबरोबर देव तुमचा सर्वस्वी बहार व्हायला तयार आहे, पण तुमचा अभिमान नाही. अखिल कोट ब्रह्मांड नायक महाराज गुप्त झाले आणि खांद्यावरच्या गवळणी खाली आल्या, वेड्या झाल्या महाराज, देवपिशा झाल्या त्या गवळणी. अशोकाच्या झाडाला दिसेल त्या झाडाला विचारायला सुरुवात केली आहे. पशु पक्ष्यांना, पशुपशवादिकांना दिसेल त्याला विचारतात, माझा भगवान परमात्मा पाहिला का. काही गवळणी आल्या, अगं काय झालं, देव कुठं गेला. अगं काय करावं, देव माझ्या सानिध्यात होता पण माझी देहबुद्धी आडवी आली, काय करू. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होते वाहिले लपाला खंदी. ओठे आड आली देह बुद्धी. धावाळवा 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 करुणा कृपा निधी. वो कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. आता होता जो माझ्या जवळ, पण काय करावं एवढ्या वेगे अंतरला. देवपिशा झाल्या त्या गवळणी महाराज आईशा गोपिका त्या कामात उरणारी. महाराज वर्णन करतात, चिरे चोळी त्या धुता विसरती. ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. सगळं काही विसरल्या, भगवंतासाठी वेड झाल्या आणि त्या भगवंताचा धावा करायला सुरुवात केली आहे. ए मेरे श्याम लौट के आजा, बिल तेरे जिंदगी अधूरी है. अरे देवा, तुझ्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. रामाविना माझा चैन पडेना, नाही जीवाला राम. कसा मला टाकून गेला राम. त्या गवळणी महाराज भगवंताचा धावा करायला लागल्या. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेती.
कानया रे जग जेठी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी एक बेला कानया रे कानया रे कानया रे जग जेठी कानया रे कानया रे कानया रे जग जेठी कानया त्या गवळणी विलाप करायला लागल्या की माझा भगवान परमात्मा आता कधी भेटणार आहे. महाराज वर्णन करतात त्या गवळणी विलाप करतायत. त्याचं नाव महाराज विरह राग आहे. एवढा विरह की त्या विरहाला मर्यादाच नाही. त्या गवळणी भगवंताची वाट बघू लागल्या, भगवंताचा धावा करू लागल्या. त्या भगवंताचा वाट बघण्यामध्ये विसरल्या घरदार, विसरल्या पुत्र भ्रतार, निज व्यापार विसरल्या, विसरल्या विषय सुख विसरल्या, द्वंद्व दुःख विसरल्या, तान भोग माझे एक निध्यासे, जेने देहे पती पुत्रा ते आप्त मानिले होते चित्ते, ते चित्त रतले माते त्या देहाते विसरल्या. आता सगळी प्रमाण म्हणून काढणं मला शक्य नाहीये. जास्त वेळ मी बी कीर्तन करणार नाही. माझा बी आवाज पूर्ण जाम आहे. तुम्ही म्हणाल जाम आहे तरी इतका ताण काढताय. नसता तर कसं काय झालं असतं. मग हा सोर नसतोच, पांढरी चार असतो ना. चला, महाराज वर्णन करतात त्या गवळणी विलाप करायला लागल्या. त्याचं नाव विरह राग आहे. आणि त्या विरहाची पहिली अवस्था सांगितली चिंता. आणि माझ्या तुकोबरायांना त्या विरहाची पहिली अवस्था तयार झाली चिंता. आणि त्याच चिंतेच्या पोटी, तळमळीच्या पोटी तुकोबरायांनी दिसेल त्याला विचारायला सुरुवात केली आहे. देव पिशी माणसं, देव वेळी झालेली तुकोबार आहे. माझ्या माऊलींनी समोर कावळा पाहिला आणि झाडावरती बसलेला कावळा काव 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 करायला लागला. लक्षात आला हा शुभ शकुन आहे. कावळा घरावरती ओरडणं शुभ शकुन आहे. कुणीतरी पाहुणा येणं असं लक्षात येतं. शकुनावरती लक्ष पाहिजे. ज्यार्थी तुकोबर आहे म्हणतात चिन्हे उमटती अंगी, आणि शकुना जोगी उत्तम त्यार्थी शकुन आहे. सकाळी आम्ही कामावरती जात असताना, एखादं काम चांगलं करायला जात असताना, एखादी सुवासिनी बिचारी जर महाराज डोक्यावरती पाण्याचा हंडा घेऊन आलेली असली तर 100% ती महाराज शकुन आहे, चांगला शकुन आहे. गाडीतून उतरावं, महाराज खिशातून 1 रुपया काढावा आणि त्या हंड्यात टाकावा, मोकळं जाऊ नये, हा शुभ शकुन आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मांजर आडवं गेल्यावर काम होत नाही. काळं मांजर महाराज चांगल्या कामाला निघालं, काळं मांजर गेलं आडवं. आता ज्या माणसाला आडवं गेलं त्याचं काम नाही झालं, पण महाराज ज्या मांजराला जी माणूस आडवा गेलाय त्या मांजराचं कामाचा विषय नाही, दुसऱ्या दिवशी मांजरच मिल. म्हणजे एवढं महाराज मांजरापेक्षा माणसं बेकार आहेत. चला जाऊ द्या, तो विषय विनोदाचा बाजूला सोडा. पण माझ्या माऊलींनी समोर पाहिला, कावळा पाहिला आणि त्या कावळ्याला सांगायला सुरुवात केली, हे बघ दादा, मी माझ्या देवाची वाट बघतोय. अवचिता परिमळू, मगाचं प्रमाण, झुळकला आलू मालू, अवचिता परिमळू झुळकला आलू मालू, कान्होवर माळी आला गे माय, असं वाटतं एवढी मी त्याची वाट बघतोय म्हणून. हे दादा, हे कावळ्या, माझं फक्त एकच काम कर, माझा भगवान परमात्मा कधी येणार एवढा शकुन मला सांग. पहिलं तो गे काऊ कोकता है, शकुन गे माये सांगता है. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवी न पाहू, पाहुने पंढरी राव घरा कैती.
दही भाताची उंडी लाविन तुझे तोंडी. म्हणून देव वेडी झाली माणसं महाराज. एवढा विरह झाला की माझ्या तुकोबरांनी दिसेल त्याला विचारायला सुरुवात केली. सांगा माझा भगवान परमात्मा पाहिला का? कधी पाहिला का? कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल. कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल. जरी असेल ठावा तुम्हा कोणा, जरी असेल ठावा तुम्हा कोणा. दिसेल त्याला तुकोबरा विचारतात माझा भगवान परमात्मा पाहिला का? अरे त्या भगवान परमात्म्याविषयी वेळी झाली. तुकोबराय वाट बघण्याला मर्यादा असते. 41 वर्ष वाट तुकोबराय बघतात. महाराज वर्णन करतात देवा अरे 41 वर्ष या जगताचा सासरवा सहन केला, आता सहन होत नाही रे. एखादी दिवाळीच्या सणाला मुलगी जशी आपल्या मुरळ्याची वाट बघतो ना देवा, तशी मी तुमची वाट बघतोय. तुम्ही यावं भेटीला गी पंढरीनाथा. जीवाला गली तळमळ व्यथा, कै कृपा करी सीने नेमज दिनाचे धावणे. शिनले माझे मन वाट पाहता लोचन, तुका म्हणे लागली भूक तुझे पहा भयामुख. मी तुमची वाट बघतो देवा, एवढी वाट बघतो, एवढी वाट बघतो. भेटीची आवडी उतावी रमण लागली से ध्यान जीवी जीवा. आता आवडीचा पूर्वा सोहळा येऊनी गोपालाक्षे मध्ये. तुम्हाला आलिंगन देण्यासाठी माझ्या बाहू स्फुरल्यात देवा. मी वाट बघतोय. डावा डोळा लवे उजवी स्फुरत से बाही. डावा डोळा लवतोय देवा, उजवी भाऊ स्फूर्ती आहे. शेमध्ये याला हो स्फुरता ती दंड बाहू. तुमच्या भेटीसाठी आतुरतेने वाट बघतोय देवा. सदगदित कंठानं भरल्या डोळ्याने मी तुमची आता वाट बघतोय. नेत्र उणवळीत राहिले तटस्थीन गंगा अश्रुपाती वहावली. तुका म्हणे तुम्ही करा साचपणान मुलीच्या वचना आपुलिया. जे बोलला ते खरं करा देवा, कारण तुम्ही खरं बोलता. आतापर्यंतचा इतिहास आहे. मी देवा तुमची वाट बघतोय, एवढी वाट बघतोय, एवढी वाट बघतोय. सुखसेज गोड चित्ती न लगे अनेक नाटवी घरदार तहान पळाली भूक. तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण, पंढरीचे वाटे येता मूळ देखीन. कै येता देखेन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेकी धरून यामाप. निढळावरी कर निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे. ठेवूनी वाट मी पाहे. ये हे निढळावरी कर कर ठेवूनी वाट मी पाहे. ठेवूनी येई ओ विठ्ठले माझे माऊलिये पांडुरंगे. येई ओ पांडुरंगे जीवाचे जीव लगे, जीवाचे जीव लगे. येई ओ पांडुरंगे. महाराज वर्णन दुसरं प्रमाण आहे का? येई ओ 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 पांडुरंगे.
येईवो येईवो धावून यावं देवा तुम्ही एवढी माझी अपेक्षा आहे. विलंब का वाया लावेला कृपाळे. तेव्हा आता वाट बघायला लावू नका. तुम्ही दीन वत्सल आहात. तू माऊली हुनी मायाळ तू पाण्याहुनी पातळ. महाराज वर्णन करतात देवा तू फार फार कृपाळू. तुम्ही माझ्याकडे या एवढीच माझी अपेक्षा आहे. याच्या पलीकडे देवा मी तुमची वाट बघणार नाही. फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही यावं. बरं माझ्याकडे यायचं म्हणलं तर देवा काय खर्च होतो का? काय रिझर्वेशन करायचं आहे? विमानाचं तिकीट काढायचं आहे का वडापमध्ये यायचं आहे लुमखुलून? काय नेमकं तुमचं देवा? आज उद्या करायची गरज काय आहे? यायचं असेल तर हो म्हणून सांगावं, नसेल तर नाही म्हणून सांगावं. तू कोवराय थोडे रागानं बोलता. उगाच चालवण्या लावण्यात मजा नाही देवा. हो पांडुरंगे पंढरीचे निवासे लावणी आसे चालवणी ठेविले. चालवण्या लावू नका देवा. अरे तुझा काय खर्च होत ते तरी सांग ना. काय तुझे वेचे मज भेटी देता वचन बोलता एक दोन. काय तुझे रूप घेतो मी चोरोनी त्या भेने लपोनी राहिलासी. देवा तुम्हाला जर असं वाटत असेल मी तुकोबरांकडे गेलो आणि तुकोबरांनी मला जर काय मागितलं तर आहा यातून बाहेर निघायचं. अरे तुझ्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही. काय तुझे या महा करावे वैकुंठ बेहू नको भेट मजाता. अरे तुझ्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही. कोणत्याच म्हणजे साधा शब्द तुकोबरांनी वापरला. अरे तुझ्या दसोडीची गरज नाही. चल तू का म्हणे तुझी न लगे दसोडी. तुझ्या देवा दसोडी सुद्धा मला गरज नाही रे. फक्त अपेक्षा एकच आहे. तुझं वीन मज कोण हो सोय रे अनेक दुसरे पांडुरंगा. तुझ्याशिवाय या जगतामध्ये माझं म्हणणार कुणी नाही. म्हणून मी तुझी वाट बघतोय. तू आम्हा सोयरा सज्जन सांगाती तुझं माझी प्रीत चालू सदा. महाराज म्हणतात आता देवा वाट बघण्याला बी मर्यादा आहे. 9:45 झाल्या. 1 तास झाला नुसतं मी तुमची वाटच बघतो. येणार का नाही तेवढं खरं सांगा. 10ला तर तुम्हाला यावंच लागेल. कारण आता नाही आला तर संपविणार मी. 10च्या पुढे मी चालणार नाही. तुम्हाला तरी यावं लागणार नाही. त्याला पर्याय नाही. देवा मी तुमची वाट बघतोय. या तुम्ही भेटी लागी जीवा. असा दम तुटतोय. आलं लक्षात? कफाचं कारण आहे ते. भेटी लागी जीवा लागली से आस. पाही रात्रंदिवस पाही रात्रंदिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाही. केलं सोंग तर जुळावं. चला महाराज वर्णन करतात देवा मी तुमची वाट बघतोय. एवढी वाट बघतोय. दिवाळीच्या मुला लेकिया सावली पाहतसे वाटुली पंढरीची. अरे एखाद्या दिवाळीच्या सणाला जशी आपल्या मुरळ्याची वाट बघावी त्या मुलीनं देवा मी तशी तुमची वाट बघतोय. म्हणून तुम्ही आता याच बास
आता मी तुमची वाट बघू शकत नाही. म्हणून तुकोबरायांनी तळमळीत अंतकरणानं त्या विरहाची उत्कंठा शिगेला गेली आणि उत्कंठा शिगेला गेल्याबरोबर महाराज त्या विरहाची पहिली अवस्था तयार झाली, चिंता. आणि त्याच चिंतेच्या पोटी तुकोबरायांनी दिसेल त्याला विचारायला सुरुवात केली आहे. पुसावीस ह्याची वाटे मजा दिसेल त्याला विचारायला सुरुवात केली. तुकोबरांनी सांगा माझा भगवान परमात्मा पाहिला का? खरोखर तो माझ्यावरती कृपा करेल का? पुसावीचे ह्याची वाटेन जे जे भेटे तयासी. माझ्या तुलसीदासाचं एकच काम महाराज, दररोज बाहेर दिशेला जात असताना माघारी आलेलं पाणी एका झाडाला ओतायचे. 12 वर्षाचा काळ गेला आणि 12 वर्षाचा काळ गेल्यानंतर त्या झाडातलं भूत प्रसन्न झालं आमच्या तुलसीदासांना. त्या झाडातलं भूत प्रसन्न झालं आणि भूतानं सांगितलं मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. 12 वर्ष तुम्ही पाणी पाजण्याचं काम केलंय, बोला तुम्हाला काय पाहिजे? त्यानं सांगितलं तो एवढा प्रसन्नच आहे ना. तुलसीदास म्हणतात मला रामाची भेट घडव. भूताकडून प्रभू रामचंद्राची अपेक्षा करणारी ही देववेडी माणसं. पण महाराज त्या तुलसीदासांचं भाग्य एवढं, त्या भूतानं महाराज हनुमंतरायापर्यंत पोचवलं आणि हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राजवळ. ही देववेडी झालेली माणसं. म्हणून तुकोबराय वर्णन करतात देवा पुसावीची ह्याची वाटेन जे जे भेटे तयासी. दिसेल त्याला तुकोबरायांनी विचारायला सुरुवात केली माझा भगवान परमात्मा पाहिला का? बरं नाही पाहिला. मग मला प्रश्न फक्त एकच आहे, तो माझ्यावरती कृपा करेल का? कृपेचा सागर आहे म्हणतात. ओम तत्सदिती. कृपेचे हे सार ओम तत्सदिती. सूत्राचे हे सार कृपेचा सागर पांडुरंग. ओम दत्त उदात्त अनुदात्तन प्रचुर रहित पांडुरंग. कृपेचा सागर असणारा भगवान परमात्मा किती महाराज कसा आहे तो? तैसा नो हे देव राव याचा कृपाळू स्वभाव. भगवंताची वाट बघत असताना तुकोबरायांनी महाराज दिसेल त्याला विचारावं. भगवान परमात्मा कृपेचा सागर आहे म्हणतात. अरे माझ्यावरती कृपा करेल का नाही कुणास ठाऊक. याच्यासाठी माझं मन खातंय. काय करू? त्याच्याशिवाय मला विरह सहन होत नाही हो. आता विरहाचे प्रकार सांगितले. भूतविरह, भविष्य, वर्तमान, बराच मोठा विषय आहे तो.
आता भूत विरह, वर्तमान विरह, भविष्य विरह तो आता विषय सांगत बसत नाही, पण भूत भविष्य वर्तमान तिन्ही विरह एकाच अभंगात येतील असं काहीतरी करू. महाराज सध्याचा वर्तमान विरह एकच होता. ज्यावेळेस अक्रूर महाराज रथ सजवून महाराज आमच्या नंदराजाच्या वाड्यासमोर उभा राहिला, पहाटे उठणाऱ्या गवळणी सजलेला रथ पाहिला आणि रुक्मिणी आई साहेबाला प्रश्न केला, काय हो? गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावला, का रथ शृंगारीला सांगे उमजला. वर्तमानातला विरह माझ्या महाराज आमच्या आई साहेबांना सांगायला सुरुवात केली. बोले नंदाची पट्टराणी सदगदित होनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. माझा भगवान परमात्मा आता निघालाय. वर्तमान विरह म्हणजे तुम्हाला सांगू का, भविष्य महाराज भविष्य विरह सांगतो तुम्हाला. हा भविष्य विरह आहे. एखाद्या मुलीचं लग्न जमलं, माझ्या मुलीचं लग्न जमलं, डोळ्यातून पाणी येणं, माझी मुलगी आता जाणार आहे, ह्याला म्हणायचं भविष्य विरह. मुलीचं लग्न झाले, आता मुलगी निघणार आहे, त्याला म्हणायचं वर्तमान विरह. आणि मुलगी ज्यावेळेस नांदायला गेली, माझी महाराज इकडे आई सांगते का नाही, माझी गंगूबाई होती तोपर्यंत काही कमी पडत नाही, त्याला म्हणायचं भूतविरह. हा झाला महाराज भविष्य विरह. पण भविष्य विरहाचं वर्णन करताना महाराज त्या गवळणींना महाराज त्या अक्रूराला शिव्या द्यायला सुरुवात केली. कोण आलंय न्यायला? अक्रूर आलाय. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिला. अरे चांडाळा का घात करू आलासी सकळा. अक्रूरा तुझे नाम तैसी तुझी करणी. अरे स्वतःला अक्रूर म्हणून घेतोस आणि कुर्रासारखं कार्य करतोस. त्या गवळणीनं महाराज शेवटचं प्रमाण ऐका. महाराज वर्णन करतात, ज्यावेळेस भगवान परमात्मा आता महाराज मथुरेला निघाले आणि मथुरेला निघाल्याबरोबर महाराज त्या गवळणी कुणी केस तोडायला सुरुवात केली, कुणी महाराज त्या रथाच्या पुढे आडवं पडायला सुरुवात केलंय, कुणी महाराज खालची माती घेऊन डोळ्यात टाकतंय, कुणी अंगावरती ओतून घेतंय, कुणी गडबडा लोळायला सुरुवात केली, कुणी मोठमोठ्यानं रडताय, तर कुणी महाराज आपले केस तोडतायत. इतकी भयान परिस्थिती त्या गोकुळामध्ये झाली आहे. आणि महाराज वर्णन करतात, रथी चढले वनमारी आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रबाळी कोणत्या सांभाळी. नयनच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाचे अंग अंगणी मिळाल्या गवळ. महाराज वर्णन करतात, या सगळ्याचा विरह दिवा मला झालाय. प्रत्येकाला विचारताय, तुकोबराय माझा भगवान परमात्मा कधी भेटेल? बरं नाही भेटला, अजून नाही भेटला, पण माझ्यावरती कृपा करेल का? माझी लाज राखेल का? आम्ही मोठ्याची लेकर म्हणून घेतो, पण आम्हाला असं वाटायला लागलं समर्थाचे पोटीन आम्ही जन्मलो करंटी. आम्हाला असं वाटतं देवा, आता देवा आमचं काय जायचे, लाज तुमची जाणार आहे. समर्थाचे बाळ पांघरे वाकळण हस्ती सकळ लोक कोणा. अरे मोठ्याच्या लेकरानं फाटकी वाकळ जर पांघरून घेत तर देवा लोक मला नाही तुम्हाला हसणार आहे. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीसी. देवा तुमची लाज जाणार आहे, माझं काय नाही. आता तुझी लाज तुझं देवा, आता तुझं तू बघून घे देवा, बाकीचं काय बोलणार नाही. तू समर्थ आहेस, सगळ्या गोष्टी तुला मान्य आहेत. म्हणून देव कृपा करील मज काय लाज राखील. या सगळ्या विचारानं भगवान परमात्मा मला कधी भेटेल, तू माझ्यावरती कृपा करेल का नाही, माझी लाज राखेल का नाही, या विचारानं काय झालं तर अवघ्याचा विसर झाला. सगळ्यांचा मला विसर पडला,
सगळ्याचा विसर पडला म्हणजे नेमकं काय झालं महाराज? बाकीच्यांचा सगळ्याचा विसर पडला. महाराज म्हणतात सर्व संगे विटाला तू एकला आवडसी. तूच आवडतो हाच उद्योग आहे मला, आता दुसरं काय नाही. बाकीच्या सगळ्याचा विसर पडलाय. माझं जीवन देवा कसं झालंय सांगू का? पतिव्रते जैसा भ्रातार प्रवरणा महानारायण तैसा परी. पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी. तैसे माझे मने कविद झाले नावडे विठ्ठले विन तुझे. तू का म्हणे आम्ही मिळलो तरी जाना तुझी या चरणान सोडावे. तू का म्हणे जीव गेला तरी जावो अंधरीला तो देव भाव शुद्ध हाची राहिला उद्योग. याच्या पुढे ऐका. विडावा कोडा गाईन परी तुझाची मनवीन. कसाही असुद्या दिवा नामदेवराय वर्णन करतात जे जे घडेल ते ते घडो देह जावा अथवा पडो परिमीन सोडी सर्वता अन तुझी पंढरी नाता. याला समर्पण प्रमाण नामदेवरायांचं देह जावो अथवा राहो हाची राहिला उद्योग. दुसरं काही नाही. आता भानुदास महाराज वर्णन करतात जरी हे आकाश वर बुडप आहे ब्रह्म घोर भंगा जाये. नामदेवराय वर्णन करतात नामा म्हणे आता खवळीची वाया आणि पिसाळलं तरी झोंबेन तुझ्या पाया हाची राहिला उद्योग. नामा म्हणे देवायसे कैसे घडे आणि सृष्टी पुढे परी मीन सोडी तूज हाची राहिला उद्योग. याच्यापेक्षा वेगळा आता माझा उद्योग नाही. जर हे आकाश वर पडो पाहे ब्रह्म गोळ भंगा जाये वडवान त्रिबोल खाये परी मी तुझीच वास पाहिन गा विठोबा. न करे अनिकाचा पांगिला अनिकाचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला तुझाची अंकिला. टाळा वाजवाकडे. सप्त सागर एक बट होती जरी हे विरुनी जाय अक्षिती. पंच महाभूते प्रलय पावती परी मी तुझाची सांगाती गा विठोबा. न करी अनिका नामधारक तुझाची अंकिला तुझाची. महाराज वर्णन करतात देवा सांगू का एवढाच उद्योग आहे माझ्या पुढे. आता नामदेवराय वर्णन करतात दुसरा आता माझ्या डोक्यात काहीच नाही एकच काम. तू आकाश मी भूमिका तू लिंग मी साळुंका. क्षमा मागतो असलं मी कधी कधी ऐकत जा ऐकायला मिळणार नाही पुन्हा. खरं जुन्या माणसाकडून ऐकलंय म्हणून सांगतोय नाही तर आताच्या अलीकडच्या ह्या बाजारो कीर्तनकाराकडे तर असलं काहीच नाहीये. जुन्या माणसाचं ऐकलंय म्हणून हे सगळं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे माझा. तो आकाश मी भूमिका तू लिंग मी साळुंका तू समुद्र मी द्वारका सोये दोनी. तू वृंदावन मी चिरी तू तुळस मी मंजिरी तू पावा मी मोहरी सोये दोनी. तू चांद मी चांदनी तू नाग मी पद्मिनी तू कृष्ण मी रुक्मिणी सोये दोनी. नामा म्हणे पुरुषोत्तमा सोये जडलो तुझ्या प्रेमा. मी कुडी
मी कुडी तू आत्मा सोये दोन्ही. आमचे हरिभाऊ शिंदे सांगतात बघा, राम सहज म्हणताना असं म्हणून घ्यायचं, आणि चाल जर म्हणायचीच म्हणलं या अभंगाला तर कुठली म्हणायची? तू आकाश मी भूमिका, तू आकाश मी भूमिका, तू लिंग मी चालू का, तू लिंग मी चालू का, तू समुद्र मी द्वारिका, तू समुद्र मी द्वारिका, हा हा सोये दोन्ही, सोये दोन्ही, सोये दोन्ही, सोये दोन्ही, तू आकाश मी भूमिका, तू आकाश मी भूमिका, हे सगळं चाललंय ना. 3 वाजता मी हरिभाऊ शिंदेला फोन केला बरं का. बोला महाराज, काहीतरी तटलं असेल म्हणून फोन केलाय. अहो काय नाही महाराज, जरा ह्याचं चिंतन. हा आम्हाला माहिती काहीतरी तटलं असेल. माणूस महाराज एवढा फणसासारखा आहे का नाही, वरने जर माणूस बघितला तर महाराज जवळ कुणी जाणार नाही, पण जी जवळ गेली ती लांब कधी जाणार नाही. जवळजवळ 15 वर्षाचा सहवास त्या व्यक्तीचं मला लाभलाय. सांगितलं चिंतन मला बऱ्यापैकी. दुपारी त्यांनी विचारलं होतं मी असं असं एक विरह आहे, मग काय सांगावं. त्यांनी सांगितलं चला जाऊ द्या. महाराज वर्णन करतात देवा आता दुसरा उद्योगच नाही, हाची राहिला उद्योग. मग सर्वस्वी भार जर तुमच्यावरती व्हायलाय, मी सर्वस्वाचा त्याग जर केलाय, तर 100% देवा माझ्या अंतकरणामध्ये चिंता येणं साहजिक आहे. अरे कशासाठी आम्ही जाळीला संसार. महाराज वर्णन करतात माझं तेच बरं होतं देवा, याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य. नाही बोलो पुरी पालिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती. महाराज वर्णन करतात बहु दुःख झाले या संसारे, या संसाराने एवढं प्रेरित झालो, एवढा त्रास झाला देवा, तेच बरं होतं की मग एवढा संसाराचा त्याग केला, एवढं सगळं आम्ही केलं, मग सर्वस्वाचा त्याग करून जर नाही तुमची भेट झाली तर चिंता वाटणं साहजिक आहे. म्हणून तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा, देव कृपा करील मज काय लाज राखील विठ्ठल कृपा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा. कुंडली कवरद हरी विठ्ठल श्रीदार देव रुबार कुमाई, जय जय रुबार कुमाई. ज्ञानेश्वर माऊली
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असो म्हणून आज या कीर्तन महोत्सवामध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज आमच्या वाट्याला आली होती. महाराज माझा एक स्वभाव आहे, आपला आपला आनंद लुटायचा, मग बाकीचं काही का असं ना. जिथं महाराज आपलं मन रमे तेथे क्रीडा करू. आपल्या मनाला जिथं समाधान लाभेल, जिथं आपल्याला समाधान लाभतं ना तिथंच कीर्तन करायचं महाराज. आणि माझं तर स्वतःचं मत असं आहे, कीर्तन कुठं का असं ना, मग ते मंडपात असेल नाही तर मसनवट्यात असेल, रंग आणायचा म्हणजे आणायचा, 100% उभाच करायचं सगळं. कीर्तनामध्ये रंग जर नाही भरला तर मग महाराज त्या कीर्तनाला काय अर्थच नाही आहे. असं नितळत नितळत कीर्तन गेलं तर मग त्याला काय अर्थ आहे सांगा. आणि असं कीर्तन रंगभरीत झालं ना की भगवान परमात्मा समजायचा आपल्या कीर्तनात आलाय. आणि आपलं कीर्तन जर निताळ समजायचं तर कॅनलच्या पलीकडने अलीकडे आलाच नाही म्हणायचं. ही लईच गाड्या किरकासा रडते, ती नरड्या पाय दिल्यासारखं, ह्यांच्याकडे जायलाच नको असं वाटणार त्याला. आणि जर ते बघा ना, भगवंताचं केलेलं भजन देवाला कसंही आवडतं. मग तुम्ही साधं म्हणा किंवा गायनातून म्हणा, पण त्यातली त्यात नीट ऐका. बऱ्याच लोकांची प्रमाण पाठ असतात ना, लय लय तुम्ही म्हणणार आहे म्हणा, मग येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही तया विन भुकेला विठ्ठल. महाराजांचं प्रमाण आहे म्हणले आम्ही कसं येईल तसं. अरे कसं येईल तसं म्हणायचं, पण आपलं एकट्याने माळावं म्हणायचं. चांगल्या भजनाचा जर हाडा करायची काय गरज आहे का? हाय ना प्रमाण, मान्य आहे की आम्हाला. मग आता ज्याला स्वरातालाचं ज्ञान आहे ना त्यानं काय करायचं असतं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मर सावडीने. ज्याला महाराज स्वरातालाचं ज्ञान आहे, भगवंताचं नाव तुम्ही स्वरात घ्या किंवा अपसुरी घ्या, फायदा तेवढाच होणार आहे. पण त्यातली त्यात जर गायनातून आणि मृदू स्वभावातून अंतकरणातून जर गायनातून जर देवाचं नाव निघालं तर 100% देवाच्या जवळ जातं, लगेच जातं. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, गाये नाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे. महाराज असेही म्हणले असते ना, मलवडी बीजेचा कार्यक्रम होता, ते त्यांना ध्यान झालं असेल. चला, महाराजांना असंही म्हणता आलं असतं, कसंही म्हणा, पण नाही, गाये देवाचं नाव तर घ्यायचंय ना, त्यातली त्यात गायनातून घ्यावं. आणि नसल जमत तर आपलं गप बसावं, ऐकत बसावं लोकांचं. गाता येईल तेनेच गावे एरा हरी हरी मनावे, एरा हरी हरी मनावे, एरा हरी हरी मनावे. एवढं तरी प्रमाण स्वरात यावं म्हणताना. गाता येईल तिनेच गावे एरा हरी हरी म्हणावे. म्हणून भगवंताचं भजन करत असताना होय बघा, गायन काय सगळ्यालाच येईल अशातला भाग नाही. ज्याला येत नाही त्यानं आपलं ऐकावं, त्याचं कौतुक करावं. ज्याला येतंय त्यानं महाराज काय करावं, ज्याला जर ज्ञान असेल त्यातलं त्यानं काय करावं, जेवढं महाराज अंतकरणातून गाण्याचा प्रयत्न कराल, अभंगाचा भाव जाणून ते राग गाण्याचा प्रयत्न कराल तर 100% ते गाणं देवाच्या पायाजवळ पोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आपल्या कीर्तनात खरोखरच 100% देव उभा आहे, या बाबतीत काही शंकाच नाही. रंग भरे कीर्तनात आता तेथे असे देव उभा आणि दिसे समचरणाची शोभा. भगवान परमात्मा 100% आपल्या कीर्तनामध्ये उभा आहे. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी पुन्हा एकदा लीन होतो. सो महाराज, पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो. कीर्तन दिलं म्हणून नाही, पण एवढ्या चांगल्या वातावरणात सेवा करण्याची संधी दिली म्हणून. चांगलं वातावरण आहे, सिस्टीम एवढी सुंदर आहे की त्या महाराज ऑपरेटरला सांगायची सुद्धा काही गरज नाही, एवढं सगळं जिथल्या तिथं चाललंय. म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचा सप्ताह आहे. महाराजांची काही
संस्थेतली ही सगळी मुलं, हे मोठं काम आहे महाराज तुमचं. लोहार जसा महाराज अगदी लोखंड तापून जसा लोखंडाला महाराज आकार देण्याचा प्रयत्न करतो ना, तसं हे तुमचं काम आहे. हे सगळं काम तुमचं चालू झालंय म्हणून मोठं काम आहे तुमचं. असो म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सेवेला स्वल्पविराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला 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 बोला. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. तुकाराम 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 तुकाराम. म्हणा गिरवी या इकडं. तू द्रौपद म्हण. ही दोघं म्हणले जात. तुका म्हणे चिंता वाटे. तुका म्हणे चिंता वाटे. तुका म्हणे चिंता वाटे. म्हणे चिंता वाटे. तुका म्हणे चिंता वाटे. कोण भेटे से सांगसा. कोण भेटे से सांगसा. कोण भेटे सांगसा. देवा कृपा करीला माझा. देव कृपा करीला माझा. देव कृपा करीला माझा. देव कृपा करीला माझा.
जय जय